पलीकडच्या टायर आहे ना, देखो मस्त क्या उठा रहे, उठा फोटो अभी लास्ट फेल हो गया। तो लाइट देखो भाई, थोड़ा मोबाइल तर जय शिवराय मित्रांनो, बघू शकता फोर व्हीलरच्या खाली कसा गुंडाळी मारून अतिविषारी जातीचा एक घोणस म्हणजेच परड या नावाने ओळखला। काही ठिकाणी आगे खूप कांबळ्या, खूप वेगवेगळी नाव आहे त्याची, पण तरी देखील काही लोकांची फसगत ही अजगर समजून होते। लोक याला अजगराचं पिल्लू समजतात, पण सगळ्यात साधी आणि सोपी ओळख या सापाला ओळखण्याची ती म्हणजे अशी की अंगावरचे काळे टिपके। बघा आता तो हालतोय, त्याला चाहूल जाणवली आपण त्याच्या जवळ असल्याची, तर आपण काय करू, तो असा जरी शांत दिसत असेल तरी शांत नाही, थोडं जरी त्याला भीती जाणवली, थोडस जरी काय वाटलं तर तो अशा चपळतेने पळल की त्याचा अंदाज आपण लावू नाही शकत। तर स्टिक आपल्याकडे व्यवस्थित सेट करू, तिकडे एक स्टिक आहे माझ्यासोबत, चिकू तिकडे चिकू पण आहे, तर आम्ही दोघं मिळून याला रेस्क्यू करूया। तर मेन म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे हे सांगाल की फोर व्हीलर वगैरे तुम्ही अशी पार्क करता आणि कधीतरी तुम्ही लागेल तेव्हा काढता तर थोडस चेक करत जा, कारण साप काय करतात असे येऊन बसतात टायर खाली। खूपच वजन आहे या सापाला, खूपच जड आहे, आवाज सुरू केलाय, खूप जास्त विषारी अग्रेसिव्ह साप आहे। चला सपाटीला एखादी बकेट असेल तर द्या मला मोठी। वजन आहे, थांबवा मी सोडेल खाली, मला हाताला कळ बसल्यावर तुम्ही लांब थांबा। अजगर नाही, घोणस अजगर नाही। ती आली कुठून होती, तुम्ही बघितलं होतं का? समोरून आली, तुम्हाला दिसली? बुलेटच्या खालून, ओके। थोडस लांब व्हा, व्हिडिओच्या नादात जम्प करेल भीती जाणवल्यावर तुम्ही जास्त जवळ जम्प करेल, लांबून काढा, तुम्हाला काय व्हिडिओ काढायचा। तर थोडीशी माहिती घेऊ मित्रांनो आपण। हे बघा बकेटमध्ये एकदम शांत बसलेली, ही माझी एक सेफ पद्धत आहे। बकेटमध्ये टाकला म्हणजे तुम्हाला माहिती पण देता येते आणि थोडासा टाइम पण भेटतो, कारण साप खूप असा वजनदार असतो, त्यामुळे जास्त वेळ हातात असं लांब हात करून एखादी जड वस्तू आपण धरू नाही शकत जास्त वेळ, आणि हा साप तर खूपच विषारी आहे। त्यामुळे माझी ही जी आयडिया आहे ती मी डायरेक्ट बकेटमध्ये टाकते। तर टाकलीच बकेटमध्ये तर तुम्हाला एक ओळख तर बघू शकता त्रिकोणी आकाराचं असं जाडसर तिचं डोकं आहे मित्रांनो, आणि डोक्यावरच एक व्ही आकाराचे इंग्लिशमध्ये जे चिन्ह असतं जसं तुम्हाला दिसून येईल, आणि मानेपासून ते पूर्ण शेपटीपर्यंत एक शंकरपाळीसारखी किंवा रुद्राक्षासारखी एक काळ्या धब्यांची एक साखळी म्हणता येईल, जी मानेपासून ते शेपटीपर्यंत असते, आणि तसेच काळे धब्बे तिच्या पोटाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला असतात। प्लस तिचा जो पूर्ण पोटाचा भाग आहे ज्याच्यावरती सरपटते तो मात्र पूर्ण पांढऱ्या कलरचा असतो, आणि हे साप थंडीमध्ये जास्त येतात। थंडीच्या सीझन मध्ये त्यांचा मिलन कालावधी असल्यामुळं हे तुम्हाला एक नाही आता एक दिसलाय, पण तुम्हाला अजून एखादा दिसू शकतो, अजून दोनही दिसू शकतात, कारण हे साप थंडीमध्ये जास्त बाहेर पडतात आणि थंडीमध्ये त्यांचा मिलन कालावधी म्हणून ते जास्त बाहेर पडतात। तुम्ही काळजी घ्या, रात्रीची लहान लेकरं खेळतात तर तुम्ही त्यांना असं अंधारामध्ये इकडे तिकडे जाऊ देऊ नका, मी तर म्हणेल, कारण शेवटी कसं आपण त्यांच्या एरियामध्ये हळूहळू प्रगती करतोय, घरं बांधतोय, त्यामुळे ते आपल्या घराच्या आजूबाजूला येतात।
तर आता आपण काय करू, ह्याला पॅक करून घेऊ. कोणी पण ह्याला अजगर समजू नका. अजगर हा साप दिसायला वेगळा असतो, अंगावर पॅचेस असतात. हा साप ओळखायचा म्हटलं तर एक साखळी, जशी काळ्या धब्यांची साखळी आहे ना, ती दिसली की समजून जायचं घोणस आहे. तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, इथं घोणसच म्हणतात. म्हणतात आणि परळ म्हणतात गावाकडे. हा, परड म्हणतात काही ठिकाणी. लोक बोलतात की हा उडी मारून चावतो. तर खूप आपण जवळ गेलो तर हा साप काय करतो, पहिल्यांदा एक आवाज करतो. तुम्ही ऐकला असेल. शिट्टीसारखा आवाज येतो त्याच्यात. हा, शिट्टीसारखा अगदी आवाज same. येतो. तसंच शिट्टीसारखा आवाज करतो. शिट्टीसारखा तो आवाज आपल्याला सांगत असतो की तुम्ही माझ्या जवळ येऊ नका, नाही तर मी चावेल. ती सापाची आपल्याला एक चेतावणी असते की मी इथं आहे, मी इथं, माझी उपस्थिती आहे बाबांनो. म्हणून तो आपल्याला आवाज देत असतो, आपल्याला आव्हान करत असतो. तर आता पॅक करून घेऊ. हा खूप विषारी साप आहे, त्यामुळे कोणी जवळ जाऊ नका. फोटोच्या नादात पण जवळ नका येऊ. ते काका आणि दादांना मी बोलले, ते म्हणतात ह्याच्यापेक्षा मोठे मोठे पाहिजे. पण किती जरी छोटा असेल, किती जरी मोठा असेल, पॅक करून घेऊ. लय झाला आपल्याला. आता सगळ्यांनी लांब नाही तर सगळ्यांची पळा पडेल. तुझ्या लेकरांना घ्या आधी. हाँ, भाभी तुम जरा पीछे हटो, देखो क्या भागने में दिक्कत आ जाएगा तुमको. झोपण्याला नाही येते. लय आवाज आहे, लय ते दिसतो असं सुस्त नाहीये, नाही, ते खूप असं ऍक्टिव्ह आहे. पण आता तो न घाबरणारा साप आहे, माणसाला घाबरत नाही लगेच. हो, तो बाप आहे. साईडला, सगळ्यांनी साईडला. आहे का चप्पल? शू वाजतंय का नाही? शू वाजतंय का नाही? सरका सरका. वजन आहे ना त्याला खूप. बघितलं का? बघा, कुठं हे. बघितलं त्याचं बाईट कसं आहे, जंप करून बाईट करते. त्याचा आवाज कर रे भैया. जा रहा है. त्याला गावाकडे सोडून दे. असा बाईट करतो, त्यामुळं आम्हाला सुद्धा हा पकडणे अवघड आहे. सर्पमित्रांसाठी सुद्धा हा साप पकडणे म्हणजे एक आव्हान आहे. बाकी सापांसारखा नाहीये हा साप. त्यामुळे मी सगळ्यांना म्हटलं की दम धरा, कुणी हात लावू सगळेच नका. निघाले होते पकडायला. सगळेच पकडायला निघाले होते. म्हटलं सर्प मित्राला बोलवा. तुम्हाला कसं हँडल होणार आम्हाला होत नाही. कोणी टेरेसला जात नाही, ह्यो गेला टेरेसला. हा, मी कशाला म्हणतो, कशाला टेरेसवरून यांनी पाहिला. समोरून आलाय तुम्ही फोनवरती बोलत होता. मला काहीतरी येतंय, मी चुकलेला बघितलं, तुला आवाज दिला. दरवाजात आहे का तिकडं आहे मला कळाला. किती जण बोलत होते अजगर आहे? नाही, अजगर नाही आम्ही असं नाही, मी बघितलं ओळखलं. हो नसेल. सापाची थोडीफार माहिती आहे, पण चला असं मित्रांनो, जय शिवराय. आपण खूप चांगल्या पद्धतीने केला त्याला पॅक. हात न लावता, तिथे गरज होती हात लावला, इथे गरज नाही. कोणीही व्हिडिओ पाहून साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्ही बघितलं हा साप कशा पद्धतीने बाईट करतो, पूर्णपणे आवाजून अटॅक करतो. आणि त्याचा अटॅक म्हणजे बऱ्याचदा हुकत नाही. तर ते आम्हाला माहितीत काही टेक्निक म्हणून आम्ही पकडतो. ह्याला अनुभव आणि प्रशिक्षण खूप गरजेचं आहे. तर असं आपण आता पुन्हा ह्याला निसर्गाच्या सानिध्यात व्यवस्थित पद्धतीने मुक्त करणार आहे. धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद. तुम्ही लोक काही तुमचं धन्यवाद आल्याबद्दल. आभार मानतो आम्ही. फोन करा 24 तास मी येणार. आहे माझ्याकडे. 24 तासात पण माझ्याकडे फोन केला ना तरी तुमच्यासाठी येणार मी, त्यामुळे काळजी नका आणि करू. इथं होतच हा विषय. त्यांच्याबरोबर आधी पण 2-3 वेळा मी दोन वेळा पकडले आपण. पकडलेले. त्यामुळे मी नंबर